नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्यासाठी मोठी खुशखबर या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो पूर्ण रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रश्न असेल की तुमच्या खात्यावरती रक्कम केव्हा जमा होणार, तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की म्हणजेच की सकाळपासूनच वाटप सुरू झालंय। सकाळी या ठिकाणी दुसरा टप्पा वाटप झालाय आणि आता या ठिकाणी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो सकाळी पहिला टप्पा वाटप झालाय आणि आता म्हणजेच की दुपारी दुसरा टप्पा वाटप होणार आहे। आणि हा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांनो सायंकाळी 12 वाजेपर्यंत वाटप होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। जर का म्हणजेच की या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर आज तुम्हाला शेतकरी बांधवांनो पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यामुळे थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती दुसरा टप्पा वाटप होणार आहे, ए टू झेड माहिती शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे व शेतकरी बांधवांनो मंत्रिमंडळ बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला महत्त्वाची कामे देखील करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत। जर का शेतकरी बांधवांनो ही 2 कामे तुमची अपूर्ण असतील तर तातडीने करून घ्यायची आहेत असं सांगण्यामध्ये आलंय। त्यामुळे कोणती कामे करायची आहेत, कोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे व खऱ्या अर्थानं नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार ए टू झेड माहिती समजून घेऊया। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच मुंबई येथून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संवाद साधून स्पष्टपणे जाहीर केलं की ज्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरता होते, अशा शेतकरी बांधवांची आतुरता आता पूर्णपणे संपली आहे आणि 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता नक्कीच थोडासा वेळ काढून लक्षपूर्वक पाहत चला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत जमा होईल असं शेतकरी बांधवांना अपेक्षित होतं, परंतु यावरती स्पष्टपणे सांगितलं की काही कारणास्तव निधी उपलब्ध नसल्यामुळे थोडासा नमो हप्ता पुढे ढकलण्यामध्ये आला। थोडासा म्हणण्यापेक्षा शेतकरी बांधवांनो 2 ते 3 महिन्यापूर्वीच म्हणजेच की नमोचा हप्ता द्यायला पाहिजे होता, परंतु तांत्रिक अडचणीमुळे रखडला आणि आता हाच हप्ता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती वाटप होण्यास सुरुवात झाली आहे। त्यासोबत नमोचा फक्त 9वाच हप्ता नव्हे तर शेतकरी बांधवांनो दुसरी मोठी खुश खबर म्हणजेच की आता 10वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आणि शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आता कसलीही काळजी कसलीही चिंता करू नका, कारण की नमोचे 9वा प्लस 10वा हप्ता वितरित करण्याला सुरुवात झाली आहे। खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांची ही महत्त्वाची 2 कामे पूर्ण असतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम देण्यामध्ये येणार आहे व शेतकरी बांधव पात्र असतील अशा शेतकरी बांधवांना रक्कम देण्यामध्ये येणार आहे। व शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच की या 17 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आलेली आहे। जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला या ठिकाणी रक्कम भेटणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय या 17 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम या ठिकाणी वाटप करण्यास सुरुवात होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो या 17 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला, आता कोणती 17 जिल्हे आहेत, यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे का हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, जरासा भी न टाइम घेता डायरेक्ट आपण जाणून घेऊयात की खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती महत्त्वाची तुम्हाला 2 कामे करायची आहेत व शेतकरी बांधवांनो कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत, कोणती कामे केल्या
झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण हे सुद्धा पाहूयात की नेमकी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. शेतकरी बांधवांनो यामध्ये तुम्ही पात्र आहेत का हे देखील तुम्हाला पाहायचं आहे आणि हे पाहिल्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण लगेच हे देखील पाहणार आहोत की नेमकी म्हणजेच की शेतकरी बांधवांनो कोणती 17 जिल्हे आहेत. तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते आहे शेतकरी बांधवांनो तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही हे देखील लक्षात घ्या. अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण आहे परंतु अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण देखील आहे. जर का तुमची ई केवायसी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने ई केवायसी पूर्ण करतील किंवा ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये आजपासूनच या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर तातडीने हप्त्यांच्या लाभासाठी करून घ्या. त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याची व्हेरिफिकेशन असणं अतिशय आवश्यक आहे. जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो तातडीने करून घ्या. जे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पात्र होण्यासाठी तुमचा आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव सुद्धा पात्र असणार आहेत. अनेक शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करत नाहीत. शेतकरी बांधवांनो हे देखील लक्षात घ्या की डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती योजनांचे पैसे जमा होतात आणि डीबीटीच्या अंतर्गत पैसे जमा होण्यासाठी तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम देखील थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत हे पाहूयात आणि त्यानंतर लगेच 17 जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहूया. तर पहा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं तिसरं काम आहे ते आहे शेतकरी बांधवांनो तुमचं फार्मर आयडी. अनेक शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी काढलेलं आहे परंतु अनेक शेतकरी बांधवांचं फार्मर आयडी अपूर्ण आहे. जर का तुमचं फार्मर आयडी अपूर्ण असेल तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी व म्हणजेच की शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील तुम्हाला मिळणार आहे. परंतु आज या ठिकाणी नमोचा 9वा प्लस 10वा हप्ता मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला नमोच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी असणे अतिशय आवश्यक आहे. जर का फार्मर आयडी काढलेला नसेल तर जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढून घेऊ शकता. त्यामुळे फार्मर आयडी काढलेला नसेल तर तातडीने काढून घ्या. आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला समजलंच असेल कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. आता आपण हे जाणून घेऊया की नेमकी शेतकरी बांधवांनो कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि त्यानंतर लगेच जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. जर का 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये हे सुद्धा लक्षात घ्या. तर आता पहा शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे खऱ्या अर्थानं मागील हप्ते जमा झाले आहेत अशा शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच की 9वा प्लस 10वा हप्ता एकत्रपणे दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत का? मागील नमोचे हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झालेले आहेत का? जर का जमा झालेले असतील तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर आता चला शेतकरी बांधवांनो कोणती 17 जिल्हे आहेत हे जाणून घेऊया. या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. तर पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे कोल्हापूर. कोल्हापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, कोल्हापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थानं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जमा होणार आहेत. त्यानंतर वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, वाशिम यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी
बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणे वरदा मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग सोलापूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, सिंधुदुर्ग सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सांगली रत्नागिरी मधील जर शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर पुणे रायगड परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। त्यानंतर नाशिक उस्मानाबाद पालघर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। त्यानंतर बीड अमरावती छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर भंडारा बुलढाणा चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल, धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव जालन्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर खऱ्या अर्थानं आता या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। सर्वपणे शेतकरी बांधवांना रक्कम भेटणार आहे। त्यामुळे अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।